संत सेना महाराज यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायक आणि चमत्कारिक आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड संस्थानात झाला. त्यांचे बालपण परमेश्वर भक्तीने ओतप्रोत भरले होते. वयाच्या लहानपणीच त्यांना भक्तिरसाची गोडी लागली. त्यांचे वडील संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांचे गुरुबंधू होते. घरात सतत साधुसंत येत आणि त्या सर्वांची सेवा संप्रदाय वर्धनाची भक्तिरहित भावना ठेवून केली जात होती. त्यामुळे बाल्यावस्थेतच सेना महाराजांवर भक्तीचे गहन प्रेम उमटले. लोक त्यांच्याकडे दाढी करण्यासाठी जात आणि त्यांच्या भजन कीर्तनामध्ये भागही घेत असत. या भक्तिरूपी जीवनशैलीने त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. त्यांची कीर्ती सम्राटाच्या कानी गेली आणि सम्राटाने त्यांना बोलवून त्यांना आपल्या दरबारातच चाकरीला ठेवले. एकदा सेना महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करीत बसले होते. त्याचवेळी सम्राटांकडून 3-4 वेळा बोलवणे आले होते, पण त्याचे उत्तर घरात नसल्याचेच होते. हे ऐकून सम्राटाला राग आला. त्याने सेना महाराजांना त्यांच्या कुटुंबात न भेटल्याबद्दल फार चिडून त्यांना शारीरिक शिक्षा देण्याची आज्ञा दिली. सम्राटाने सेना महाराजांना मोठ बांधून नदीच्या वाहत्या प्रवाहात टाकण्याचे आदेश दिले. पण सम्राटाच्या या कठोर आज्ञेवर पांडुरंगाने आपल्या भक्ताचे दुःख पाहून स्वतः सेना महाराजांचे रूप धारण करून सम्राटांच्या समोर आला. सेना महाराज आलेले पाहून सम्राटाचा राग शांत झाला. सम्राट त्याच्याकडून क्षौर्य करत असता त्याला एक अद्भुत दृश्य दिसले. एक रत्नखचित वाटी होती, ज्यात तेलाच्या पाण्यात पांडुरंगाचे चतुर्भुज रूप प्रतिबिंबित होत होते. सम्राट एकाग्र होऊन ते रूप पाहत राहिला. त्याला त्या क्षणी उमगले की हा अद्भुत अनुभव पांडुरंगाचा आहे आणि त्याच्यासमोर सेना महाराज हे भगवंताचे भक्त आहेत. सम्राट अत्यंत मोहित होऊन क्षौर करत असताना मान खाली झुकवून पाहत होता. त्याला पांडुरंगाचे रूप जे वाटीत स्पष्ट दिसले होते ते साक्षात्कारास आले. सम्राट त्वरित समजून गेला की सेना महाराजांच्या रूपात पांडुरंगच दर्शन देत आहेत. पांडुरंगाचे ते चमत्कारिक रूप होते. तो भक्तिभावाने पूर्णपणे समर्पित झाला आणि सेना महाराजांना ओंजळभर होऊन दिले. पांडुरंगाने ती पिशवी सेना महाराजांच्या घरात ठेवली. सम्राटाला त्या दिवशी अनंत सत्याचा अनुभव झाला. त्याने पुन्हा सेना महाराजांना बोलवून घेतले आणि म्हणाला, आज सकाळी मला या वाटीत जे चतुर्भुज रूप दिसले ते पुन्हा दाखव. सेना महाराजांनी हा चमत्कार बहुतेक पांडुरंगानेच केला असावा. त्यांनी कृतज्ञतेने पांडुरंगाचे स्मरण केले आणि त्याला हाक मारली. त्यानंतर सम्राटाला पुन्हा पांडुरंगाचे ते मोहक रूप दिसले आणि सम्राटाला एक अद्भुत अनुभव झाला. सम्राट अत्यंत भक्तिभावाने पांडुरंगाचे भजन कीर्तन करू लागला. त्या दिवशीपासून सम्राटाच्या जीवनात एक गोड बदल घडला. त्याला ईश्वराच्या भजनात न्हालेल्या भक्ताचा साक्षात्कार झाला आणि त्याला त्याच्या अंतर्मनाच्या शांततेची खरी ओळख मिळाली. या चमत्कारिक प्रसंगामुळे संत सेना महाराजांचे जीवन पूर्णपणे बदलले. त्यांना आशीर्वाद देणारे पांडुरंग त्याच दिवशी त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शक बनले. त्यांचा विश्वास आणखीन दृढ झाला आणि त्यांनी आपले जीवन भक्तीच्या आणि प्रेमाच्या मार्गावर अधिक प्रगल्भतेने घालवले. या प्रसंगातून असे लक्षात येते की कृपा आणि भक्तीचे प्रेम कोणत्याही संकटावर मात करू शकते आणि सत्याचा साक्षात्कार कधीही घडू शकतो. संत सेना महाराजांच्या जीवनातील हा अद्भुत प्रसंग आजही अनेक भक्तांना मार्गदर्शन करीत आहे.